या वेळ शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षामध्ये आज आपण इयत्ता 10वी व इयत्ता 12वी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। विशेष करून आज इयत्ता 10वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। सावलीतील असा वटवृक्ष असावा, सावलीतील असा वटवृक्ष असावा, मार्ग दाखवेल असा दीप हवा, मार्ग दाखवेल असा दीप हवा। प्रत्येक कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्याला अध्यक्षपदी एक मार्गदर्शक व्यक्ती हवी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या भागातील प्रसिद्ध व्यक्ती संभाजी महाराज दरोडे यांनी स्वीकारावं असं मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना उंबरासारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा एक तू मित्र कर आरशासारखा, मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा। धन्यवाद। मंदिरे बांधण्यापेक्षा आळामासाच्या जिवंत लेकरांसाठी ज्ञान मंदिर बांधून त्यांच्या आयुष्याचं सोनं करणारे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्याग माता लक्ष्मी वहिनी यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो। आज SSC विद्यार्थी शुभ चिंतन सोहळा निरोप समारंभ मी म्हणणार नाही। निरोप एकदाच दिला जातो आयुष्यामध्ये, तो माणूस गेल्यानंतर। इथे आपल्याला शुभेच्छा द्यायची, या 10वीच्या आमच्या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्याच्या शुभेच्छा। त्या निमित्ताने आयोजित केलेला आपला हा सुंदरसा कार्यक्रम, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहिशाल विभागाचे व्याख्याते, ज्यांच्यामुळे मला पुणे विद्यापीठामध्ये वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळाली, हरिभक्त परायण, महाराष्ट्रामधील एक प्रबोधनकार म्हणून, एक विज्ञानवादी संत म्हणून ज्यांच्या नावाची ओळख आहे, असे माझे मार्गदर्शक मित्र आदरणीय संभाजी महाराज दरोडे, त्याचबरोबर ज्यांच्यामुळे मला माझे विचार तुमच्या पुढे मांडण्याची संधी मिळाली, असे माझे मार्गदर्शक आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कदम साहेब, या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असणारे सन्माननीय सालके पाटील, काळे सर, शिंदे सर, सरोदे सर, कोसे सर, आमच्या नगर शाखेचे शाखा प्रतिनिधी तुबे सर, कांथिले सर, कवच सर, इकडे बसलेले आमचे मित्र चाटे सर, त्याचबरोबर साबळे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले माझे मित्र, आमच्या वाळकी गावचे सुपुत्र सन्माननीय भरतराव कासार सर, पाचरणे सर, माझे सहकारी असणारे आपल्याच गावातील सुपुत्र, ज्यांनी तुमच्यासाठी 10वीला परीक्षेत पहिला, दुसरा, तिसरा येणारा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, यांच्यासाठी बक्षिसांची घोषणा केली, असे मलठण विद्यालयातील माजी पर्यवेक्षक, आपले रयत सेवक, माझे मार्गदर्शक आदरणीय रास्कर MD सर, त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या लोखंडे मॅडम, त्याचबरोबर आमच्या भगिनी दरोडे मॅडम, उटिडे सर, उपस्थित असणारे सर्वच आमचे शिक्षक बंधू भगिनी, कोणाचा नामोल्लेख राहिलेला असेल, आमच्या रयत सेवकाचा नामोल्लेख राहिला असेल, ग्रामस्थांचा कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो। उपस्थित सर्वांचे आणि खास करून विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, तुमच्यासाठी एका जोरदार टाळ्यात कुठेच वाजवा। मी शिकवतो एका वर्गामध्ये इंग्रजी, वर्ग होता 5वीचा, कितवीचा वर्ग?
5वीचा वर्ग. आदल्या दिवशी मुलांना सांगितलं उद्या प्रयत्न करायचा, इंग्रजीमध्ये बोलायचं. मुलांनी मान हलवल्या. हो सर, बोलू इंग्रजीमध्ये. ठरलं, इंग्रजीमध्ये बोलायचं. दुसऱ्या दिवशी वर्गात बसलेलो, मुलं बसलेली, प्रेझेंटी घ्यायला सुरुवात केली. एक मुलगा आला आणि बाहेरूनच मला म्हणतोय, सर आत येऊ का? मी त्याला म्हटलं आपलं काल काय ठरलं? तो म्हणला इंग्रजीमध्ये बोलायचं. तो म्हणतो मी आय कमिंग सर? मी म्हटलं येस कमिंग. आतमध्ये आला. त्याला मी विचारलं व्हाय आर यू लेट? ते थोडं खालीवर पाहायला लागला. 5वीतलं लेकरू, उशीर का झाला? तो सांगायला लागला, सर शाळेत यायला निघालो पण पावसाचे दिवस, रस्त्यात चिखल झालेला, एक बैल धावत आला, त्याने मला शिंग मारलं, मी पडलो, त्यामुळे लंगडत लंगडत आलो, उशीर झाला. त्याला म्हणलं टेल मी इन इंग्लिश. पोरग सुद्धा चुणचुणीत होतो. पोरगा म्हणतो सर आय एम कमिंग टू शाळा. देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन द रोड. काऊज हजबंड कम. ही मारिंग मी शिंगडा. आय बिकम लंगडा. सो आय एम लेट टू शाळा. विनोदाचा भाग जाऊ द्या. अरे राजकारण, आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमध्ये जर आम्हाला टिकायचं असेल ना, इंग्रजी भाषेशिवाय पर्याय नाही. अरे शाळेमध्ये आम्हाला विविध विषय आमचे शिक्षक शिकवतात. कोणी विज्ञान शिकवतं, त्यातून वैज्ञानिक दृष्टिकोन दिला जातो. कोणी गणित शिकवतं. अरे वहीवर आकडेमोड करता करता जीवनाचं गणित आम्हाला त्यामुळे उकलतं. कोणी हिंदी शिकवतं, हिंदीच्या ज्ञानामुळं. अरे देशात कुठेही आपल्याला भाषेची अडचण येत नाही. तर कोणी चित्र काढायला शिकवतं. अरे चित्र काढता काढता जीवनात रंग कसे भरायचे हे आम्ही कधी शिकतो, आम्हाला समजत नाही. तुमच्याकडे पाहिल्यानंतर मी सहज 23 वर्ष मागेल आणि मला तुमच्यामध्ये मी मला शोधायला लागलो. असाच दिवस SSC परीक्षा शुभचिंतन सोहळा. तुमच्यासारखाच खाली बसलेलो होतो आणि न कळत माझ्याही मनामध्ये विचारांचं चक्र सुरू झालं. अरे या शाळेमध्ये आपण आलो होतो त्यावेळी लाजरे होतो, बुजरे होतो, घाबरत होतो. जिल्हा परिषदेच्या शाळेमधून आपण शिक्षण घेतोय आणि एवढ्या मोठ्या विद्यालयाच्या परिसरात आलो, इथे आपला निभाव लागेल की नाही अशी भीती त्यावेळी वाटायला लागली, जी तुम्हाला सुद्धा वाटत असणारे. अरे पण आपल्यावर प्रेम करणारे, आई वडिलांसारखे प्रेम करणारे आमचे गुरुजन तुम्हाला लाभले आणि एक एक टप्पा पार करत करत 6 वर्ष कशी संपून गेली तुम्हाला समजलं नाही. 10वीला आलो आणि 10वीला आल्याच्या नंतर असा शुभचिंतन सोहळा हा कार्यक्रम आयोजित केला आणि न कळत मनात विचार येऊन गेला की पुन्हा आपली या शाळेला येण्याची भेट होईल का? आज जीवापाड जपणारा आमचा मित्र आम्हाला परत भेटेल का? जीवापाड जपणारी, जीव लावणारी आपली मैत्रीण आपल्याला दिसेल का हे सांगता येत नव्हतं. या शाळेमध्ये पुन्हा येता येईल का तेही सांगता येत नव्हतं. ज्या बेंचवरती आम्ही बसलो, ज्या बेंचवरती आम्ही आमचं नाव टाकलं, जणू आमची हद्द आम्ही निश्चित केली, त्या बेंचवरती आम्हाला बसता येईल की नाही हेही सांगता येत नाही. कारण मित्रांनो, आता या शालेय जीवनामधून तुम्ही भविष्याचा वेध घेण्यासाठी बाहेर जाणार आहात. पण लक्षात घ्या, कितीही मोठे व्हा, कितीही मोठे व्हा, परंतु आपल्या शाळेला मात्र कधीच विसरू नका. अरे पंखात बळ आल्यावर पाखराने जरूर गगन भरारी घ्यावी. पंखात बळ आल्यावर पाखराने जरूर गगन भरारी घ्यावी. पण ज्या घरट्यानं त्या पंखात ऊब भरली ना, त्या घरट्याकडे जरूर वळून पाहावं. कारण त्या घरट्यात आता दुसरी पिलं आलेली असतात आणि त्यांना आपल्या मदतीची गरज असते. हे शेवटपर्यंत लक्षात घ्या. आमच्या कदम सरांनी मैत्रीविषयी सुंदर संगीत सांगितलं. मी सुद्धा तुम्हाला मैत्रीविषयी एक उदाहरण सांगतो. 10वीतलेच मित्र दोनही, दोघांचा एकमेकांवर खूप जीव, पण परिस्थिती मात्र वेगवेगळी. एक मित्र होता गरीब, एक मित्र होता श्रीमंत. एकदा त्यात गरीब मित्राच्या चड्डीला होल पडतो. बिचारा पॅच मारतो, रफू करतो,
ती पॅन्ट घालून शाळेत येतो. शाळेत आल्यावर त्याची धडपड चालू होती की आपल्या चड्डीचं होल कोणाला दिसणार. प्रयत्न करत होता, पण श्रीमंत मित्राच्या ती गोष्ट लक्षात येते आणि ती बाब तो सार्वजनिक करून टाकतो. खूप वाईट वाटतं रे गरीब मित्रा. तो त्याच्याशी कट्टी टाकतो, पुन्हा बोलत नाही. श्रीमंत मित्राला आपली चूक लक्षात येते. तो त्याला म्हणतो, अरे जाऊ देणारे, चूक झाली माझी, एवढ्या वेळेस मला माफ कर. पण तो गरीब मित्र म्हणतो, अरे तू माझी नाही रे थट्टा केली, तू माझ्या गरिबीची थट्टा केली. न जाणो असा कधी दिवस येवो की ज्याच्यामुळं तुझ्या जीवनात असं कधीच होल पडू नये. 10वी संपते, वाटा बदलता. श्रीमंत मित्र बऱ्याचदा भेट घेण्याचा प्रयत्न करतो, माफी मागतो, पण गरीब मित्र मात्र स्वाभिमान दुखावला होता माफ करतच. दिवसामागून दिवस जातात, वर्ष जातात, तब्बल 16 वर्ष जातात आणि 16 वर्षाच्या नंतर त्या शाळेमध्ये गेट टुगेदर आयोजित केलेलं असतं. गेट टुगेदर शाळेत आयोजित केलेलं, सर्व मित्र मैत्रिणी पुन्हा भेटणार होते. 16 वर्षानंतर भेट होणार होती. श्रीमंत मित्र आलेला होता, शोधत होता आपला तो गरीब मित्र आलाय की नाही, पण तो काय आलेला नव्हता. इतक्यात त्या प्रवेशद्वारामधून एक छान सुंदरशी गाडी आतमध्ये येते आणि त्या 4 व्हीलर मधून एक सुता बुटाचा साहेब बाहेर पडतो. अरे तो साहेब कोण होता? तो गरीब मित्र होता, पण आता उच्च पदापर्यंत पोहोचला होता. आता तो गरीब राहिला नव्हता. अरे पाहिलं मित्राला, तो श्रीमंत मित्र धावत धावत जातो, त्याला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, अरे मित्रा, आता तरी मला माफ करणारे, आता तरी मला माफ करणारे. त्यावेळी तू म्हणाला होता, न जाणो जीवनात कधी तुझ्या आयुष्याला अशा पद्धतीचं होल पडावं. पण झालं रे मित्रा, पडलं माझ्या जीवनामध्ये होल. खूप प्रयत्न केला पॅच मारण्याचा, खूप प्रयत्न केला रे रफू करण्याचा. जवळचं होतं नव्हतं तेवढा खर्च केलं, लाखो रुपये घातले, पण माझ्या एकुलते एक लेकाच्या हृदयाला पडलेलं होल मला नाही रे बुजवता आलं मित्रा, नाही बुजवता. आणि डोळ्यातील आसवांना त्याने मोकळी वाट करून दिली. अरे दुसरा मित्र सुद्धा त्याला म्हणत होता, नाही रे माझी तशी इच्छा मुळीच नव्हती रे, आणि त्याने ही आसवांना मोकळी वाट करून दिली. अरे मित्रांनो, खरी मैत्री जपायला शिकलं पाहिजे. शालेय जीवनात आम्हाला जे मित्र भेटतात ना, ज्या मैत्रिणी भेटतात ना, अरे ती निस्वार्थी मैत्री असते. ही निस्वार्थी मैत्री शेवटपर्यंत जपायची, शेवटपर्यंत मित्रांनो ही टिकवायची. अरे आपण शाळेमध्ये येतो कशासाठी? आपला विकास झाला पाहिजे, आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे, आळस आम्ही झटकून दिला पाहिजे. पण काय होतंय, काम करायला लागलं की लगेच आमच्या मनात काहीतरी विचार येतो आणि अभ्यास बाजूला राहतो, नाहीतर आम्ही झोपी जातो. आमच्याच वर्गातल्या मुलांना सांगितलं, अरे बाळांनो, उद्या येताना एक निबंध लिहून आणा. त्यांना विषय दिला आळस. मुलं घरी गेले, सुंदर निबंध लिहिला. दुसऱ्या दिवशी तपासतोय मी निबंध, एक मुलगा आला, छान निबंध लिहिलेला, अरे 10 पैकी 10 मार्क देऊन टाकले. दुसऱ्या मुलाचा निबंध पाहिला, 9 मार्क दिले, 8 मार्क, 7 मार्क. सगळ्या वर्गाचे निबंध तपासून झाले आणि एक थोडासा डांबरट असणारा मुलगा हळूहळू पुढे आला. मला वाटत होतं आता याने निबंध लिहिलाय की नाही सांगता येत नाही, पण त्याने वही पुढे केली. म्हणला, सर तपासा. पहिलं पान पाहिलं, कोरं पान, काहीच लिहिले नाही. दुसरं पान उलटलं, तिथंही काही नाही. आता माझा पारा चढायला लागला. त्याला म्हणलं, अरे निबंध कुठे? अहो सर, उलटाना पुढं. उलटतोय पान, अगदी शेवटच्या पानापर्यंत आलो. शेवटी एक वाक्य लिहिलं होतं, सर यालाच आळस म्हणतात. मित्रांनो, आम्हाला हा आळस झटवायचा, सतत कार्यमग्न राहायचंय. आमच्या संत कबीरांनी म्हटलेल्या आपल्या दोहामध्ये, कल करे सो आज कर, आज करे सो अब कर, पल में प्रलय होएगी, बहेरी करेगा कब. म्हणजे करायचंय ना ते आम्हाला आजच करावं लागेल, आम्हाला अचूक नियोजन करावं लागेल. वेळेचं योग्य असं आम्हाला ती मांडणी करावं लागणार आहे. आणि ज्याला वेळेचं अचूक नियोजन जमतं, ज्याला वेळेचं महत्व कळतं ना, तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. 1 वर्षाचं जर महत्व कोणाला विचारायचं असेल ना, दुष्काळ पडला,
शेतात नापिकी झाली, अशा वेळी वर्षभर आपल्या लेकरांना जगवायचं कसं हा प्रश्न पडलेल्या त्या शेतकऱ्याला एक वर्षाचं महत्व विचार, एक महिन्याचं महत्व जर कोणाला विचारायचं असेल ना, अपुऱ्या वयाच्या बाळाला जन्म दिलेल्या त्या माऊलीला विचारा, कारण तिचं बाळ आता इन्क्युबेटर मध्ये असतं आणि जीव वाचवण्यासाठी त्याची जीवघेणी धडपड चालू असते. त्या बाळाला आणि त्या ताईला एक महिन्याचं महत्व विचारा, एक दिवसाचं महत्व जर विचारायचं असेल ना, अरे त्या बेकार तरुणाला विचारा. जो तरुण पोस्टामध्ये त्याला नोकरीचा कॉल आला, पण पोस्टामधून त्याला एक दिवस उशिरा कॉल मिळाल्यामुळे नोकरीची संधी नाकारली गेली, आयुष्य बर्बाद झालं. त्या तरुणाला एक दिवसाचं महत्व विचारा. आणि प्रहराचं महत्व जर विचारायचं असेल ना, तर घोडखिंडीमध्ये शत्रूच्या विरोधात उभा असणाऱ्या माझ्या बाजी प्रभूला विचारा. अरे रक्तबंबाळ झाला, शरीराच्या प्रत्येक भागावरती तलवारीचा वार झालेला होता, रक्ताना अक्षरशः न्हावून निघाला होता, पण लक्ष होत माझा राजा अजून सुखरूप राजगडावर पोहोचला नाही, मला मारता येणार नाही, मला लढावंच लागेल. मग किती प्रहर लढावं लागेल याचा भरवसा नाही. हे त्या प्रहराचं महत्व बाजीला विचारा. आणि जर मित्रांनो तासाचं महत्व विचारायचं असेल ना, तर ते आमच्या या 10वी-12वीच्या लेकरांना विचारावे. त्या परीक्षेच्या कालावधीमध्ये वर्षभर जेवढं शिकवलंय तेवढी मांडणी त्या कालावधीमध्ये करावी लागते. आणि मिनिटाचं महत्व जर विचारायचं असेल तर दुसऱ्या महायुद्धामध्ये जपान शहरावरती अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकले, हिरोशिमा आणि नागासाकीवरती. 1 मिनिटामध्ये सर्व उद्ध्वस्त झालं, हिरोशिमा नागासाकी जळून खाक झाली. त्या माणसांना त्या 1 मिनिटाचं महत्व विचारा. आणि सेकंदाचं महत्व जर विचारायचं असेल ना, तर एसटीत बसलेल्या त्या प्रवाशांना आणि ड्रायव्हरला विचारा. जेव्हा फेल झालेला ट्रक भरधाव वेगाने पुढून धावत येतोय आणि क्षणात ती धडक होईल असं लक्षात आल्यावर ड्रायव्हर एका सेकंदात आपल्या रस्त्याचा ट्रॅक बदलतो, ड्रायव्हर आणि प्रवाशांचा जीव वाचतो. त्यांना त्या 1 सेकंदाचं महत्व विचारा. आणि फ्रॅक्शन ऑफ सेकंद जर विचारायचं असेल ना, तर आमची धावकन्या पीटी उषाला ते महत्व विचारा. कारण त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या त्या वेळेच्या कमतरतेमुळे तिचं ऑलिम्पिक मधलं पदक हुकलो. टाइम इज मनी असं आम्ही म्हणतो. या जगातली कोणतीही वस्तू आम्ही विकत घेऊ शकतो, काही विकत घेऊ शकतो, ते सामर्थ्य आमच्यात आहे. पण असा कोणीच तयार झाला नाही जो गेलेली वेळ विकत घे नाही तयार झाला. तेव्हा मित्रांनो हे वेळेचं आम्हाला नियोजन अचूक करावं लागणार आहे. वेगवेगळ्या संधी येणार आहेत, अचूक संधी आम्हाला त्या पकडाव्या लागणार आहेत आणि त्याच्यातून आमच्या जीवनाचं कल्याण करावं लागणार आहे. जीवन जगत असताना अनेक वेळा अपयश सुद्धा येतं. आणि पण अपयश आल्यावर सुद्धा खचून जायचं नसतं. कारण यशाची पहिली पायरी जर कोणती असेल तर ते अपयश असतं. अरे मित्रांनो अपयश कोणाला नाही आलं. आपल्या भारत देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधींचं उदाहरण घ्या, लोकसभेला त्या पराभूत झाल्या होत्या. सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या, अरे तो सचिन सुद्धा 10वी नापास झाला होता, पण त्याचा धडा आम्हाला इंग्रजीच्या पुस्तकात अभ्यासायला मिळतो. अपयश आलं नाही कोणाला. अरे ज्या थॉमस एडिसननं विजेचा दिवा शोधला, विजेचा बल्ब शोधला, त्या थॉमस एडिसननं किती वेळा अपयश आलं? 9,999 अपयश आलं. पण 10,000वा प्रयोग यशस्वी झाला. त्याला पत्रकारांनी विचारलं का हो 9,999 वेळा तुम्हाला अपयश आलं? यावर तो थॉमस एडिसन म्हणतो, अहो त्या 9,999 वेळांनी मला शिकवलं की त्या विजेच्या दिव्याच्या तार मध्ये कोणता घटक वापरायचा नाही. तेव्हा लक्षात घ्या, असफलता एक चुनौती है, असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई उसे ढूंढो, पता करो. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संसार के मैदान से मत भागो तुम. कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. सदैव मनामध्ये निष्ठा असली पाहिजे.
जे काम करतोय ना त्या कामावरती निष्ठा असली पाहिजे. आमचा तानाजी मालुसरे मासाहेब जिजाऊ आणि शिवबा राजांना लेकाच्या लग्नाचे तांदूळ देऊन आवाज न द्यायला गेले. राजे सरदार मासाहेब दरबारात बसलेल्या विषय चालला, गंभीर विषय. तानाजी येतो, विषय थांबतो. तानाजी आमंत्रणाचे तांदूळ मासाहेबांच्या हातात देतो, राजाच्या हातात देतो, यायचा आग्रह करतो. लेकाचं लग्न आहे, यावं लागेल. तो करायचे मान राजा हलवतात, पण राजांच्या डोळ्यामध्ये मात्र अस्वस्थता होती. ती अस्वस्थता अचूकपणे तानाजीने हेरली. तानाजी राजांना म्हणतो, राज अडचण काय? राजे सांगतात, अरे तान्या कोंढाणा घ्यायचं म्हणतो. मग घेऊ की, जातो ना मी. तानाजी म्हणतो. लगेच मासाहेब म्हणतात, अरे तान्या येडा का खुळा तू, तुझ्या लेकाचं लगीन आवाजनं धाडलंय, सगळे सोयरे आले, घरामध्ये सोहळ्याचं अन्न शिजतंय, दारात मंडप लागला, देवांना नैवेद्य ठेवलंय, मित्र परिवार जमलाय, आणि तुला वर बापाला जर आम्ही मोहिमेवर जर पाठवलं, लोक काय म्हणतील आम्हाला? शिवबा राजाला हसतील. तानाजी म्हणतो, नाही मासाहेब, अहो मग तुम्हाला असं म्हणायचंय का की कोपरापर्यंत वघळ येईपर्यंत आम्ही आमटी भात वारपायचं, नवशेलं पागोटे घालायचं, मिरवायचं, नाचायचं, आणि आमचा राजा कुठं मोहिमेवर, हे जर लोकांना समजलं, लोक आमच्या हसणार नाहीत मासाहेब, लोक आमच्या तोंडात शेत पार पाडणार. तानाजी म्हणतो, नाही राजा, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. द्यावणाला बेल भंडारा, अक्षरशः राजांच्या हातातून बेल भंडारा घेतला आमच्या तानाजीनं. गेला कोंढाण्याच्या मोहिमेवर, मुलाचं लग्न बाजूला ठेवलं, उधळला बेल भंडारा, झाला येळकोट. लढाईमध्ये तानाजीने शौर्याची पराकाष्ठा केली. कोंढाणा आपल्या ताब्यात आला, पण कोंढाणा ताब्यात आला, पण त्या कोंढाण्याला मात्र आमच्या तानाजीच्या रक्ताची आंघोळ घालावी लागली. तानाजी गेला, परत आलाच. मित्रांनो, याला निष्ठा म्हणतात, निष्ठा. राजांवरती त्या तानाजीची निष्ठा. मग आमची निष्ठा कोणावर? आमची निष्ठा आमच्या अभ्यासावर असली पाहिजे. ज्यावेळी त्या अभ्यासावर आम्ही आमची निष्ठा ठेवू ना, प्रामाणिकपणे काम करू ना, जिद्द चिकाटी मेहनत तिथे दाखवू ना, जीवनात यशस्वी झाल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ध्येयावर ठेवा अढळ निष्ठा, ध्येयासाठी करा प्रयत्नांची पराकाष्ठा. मग खुशाल आमंत्रण द्या संकटांना, की खुशाल करा तुम्ही चढाई, जिंकणार आहात तुम्हीच प्रयत्नाने उद्याची लढाई, प्रयत्नाने उद्याची लढाई. इतर वेळी आमची मंदिरं त्या ठिकाणी शालेय मुलं थोडं कमी दिसतात, पण महाराज पेपर इंग्रजीचा गणिताचा असेल, भूमितीचा असेल, त्या देवाकडे आमचे हे लेकरं जातात, हात जोडतात, देवा लक्ष राहू दे रे बाबा, प्रसाद ठेवी. अरे पण लक्षात घ्या, मनी नाही भाव आणि देवा मला पाव. देव आशानं पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. देव साथ कोणाला देतो माहिती का? जे प्रयत्नवादी असतात ना, त्या प्रयत्नवादी माणसांच्या पाठीशी देव सुद्धा भक्कमपणे उभा राहतो. देरे हरी आणि पलंगावरी असं होणार नाही. मित्रांनो, जीवनात यशस्वी व्हायचं असेल ना, शॉर्टकट मुळीच नसतो. कॉपी करून कधीच पास होऊ नका, कारण कॉपी करून पास झालेला जो इंजिनियर आहे, आणि ज्यावेळी तो समाजात वावरतो, एखादा पूल बांधतो ना, पूल कोसळतो, त्याच्या खाली किती माणसं मरतील भरोसा. कॉपी करून जर एखादी मुलगी जर डॉक्टर झाली ना, अरे त्या डॉक्टर कडून किती रुग्ण मरतील याचाही भरोसा नाही. कॉपी करून दादा एखादा जर वकील झाला ना, अरे तो संविधानाची किती चिरफाड करेल याचा भरोसा नाही. त्यामुळे लक्षात घ्या रे. अरे परीक्षेला जर आम्ही कॉपी केली ना, त्या परीक्षेमध्ये त्या अंकांनी आम्ही पास होऊ रे, पण जीवनाच्या परीक्षेमध्ये मित्रांनो कॉपी करता येत नाही. त्या जीवनाच्या परीक्षेत आम्ही अयशस्वी झाल्याशिवाय राहणार.
तेव्हा असेल परीक्षा, त्या परीक्षेला धाडसाने सामोरं जा. वर्षभर प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आमच्या गुरुजनांनी त्यांच्या कामामध्ये कोणतीच कसर ठेवली नाही. आपल्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे हाच दृष्टिकोन या गुरुजनांचा आहे. आणि मनात एवढी त्यांची इच्छा असते, केली असेल एखाद्या लेकराला त्यांनी शिक्षा, बोलले असतील एखाद्या ताईला रागाने, पण लक्षात घ्या रे, तो राग एका बापाचा असतो, तो राग एका आईचा असतो, थोड्या वेळापुरता असतो. उद्देश एकच, माझे लेकरू कधीच चुकता कामा नये, कधीच चुकता कामा नये. आणि हा दृष्टिकोन आमच्या गुरुजनांचा आहे. अरे वर्गामध्ये असणारी मुलं वर्गात बसलेली आणि एक पोरगा उठून गुरुजींना म्हणतो, अहो गुरुजी, माझ्या दप्तरामध्ये असलेलं घड्याळ चोरीला गेलं. गुरुजी म्हणतात, का रे, कोणी घेतलंय का? कोणीच पुढे यायला तयार. आता काय करायचं? गुरुजींनी सांगितलं, तुमचे खिशातील रुमाल बाहेर काढा. सगळ्या मुलांनी आपल्या खिशातील रुमाल बाहेर बेंचवरती ठेवले. गुरुजींनी सांगितलं, त्याची पट्टी बनवा. मुलांनी पट्टी बनवली. गुरुजींनी सगळ्या मुलांना डोळ्याला बांधायला लावली, कोणाला काही दिसणार नाही अशी व्यवस्था झाली. आता गुरुजी प्रत्येक मुलाचं दप्तर चेक करत होते. दप्तरामध्ये घड्याळ आहे का ते पाहत होते. पहिला, दुसरा, तिसरा गुरुजी शोधत होते. घड्याळ मात्र सापडत नव्हतं. पण एका मुलाच्या काळजामध्ये मात्र धुस्त झाली होती. कंप सुटला होता, घामेघूम झाला होता. कारण ते घड्याळ त्यानं चोरलं होतं, त्याच्या दप्तरामध्ये होतं. त्याला भीती वाटायची. अरे जर गुरुजींनी ते घड्याळ बाहेर काढलं, सगळ्या वर्गाला गुरुजी सांगतील, या मुलानं चोरलं, चोर म्हणून शाळेत माझी गणना होईल, आयुष्यभर माझ्या कपाळावरती तो शिक्का लागल. वाईट वाटत होतं, पश्चाताप होत होता, पण इलाज नव्हता. गुरुजी आले जवळ, दप्तरात हात घातला. मुलगा आणखीनच घाबरला, आता थपाटा पडणार. तर त्याला माहिती होतं गुरुजींच्या हाताला घड्याळ लागलं. गुरुजींनी घेतलं, कोणालाच काही म्हणाले नाही, आपल्या जागेवरती गेले, घड्याळ टेबलवरती ठेवलं. मुलांना सांगितलं, मुलांनो डोळ्याची पट्टी काढ. मुलांनी डोळ्याची पट्टी काढली. ज्या मुलाचं घड्याळ हरवलं त्या मुलाला पुढे बोलावलं, घड्याळ त्याला देऊन टाकलं. सगळ्या वर्गात कुणाला समजलं नाही चोरी कोणी केली. पण तो मुलगा जो आहे ज्याने चोरलेलं होतं त्याला प्रचंड पश्चाताप झाला होता. त्यानं ठरवलं आयुष्यात कधीच चोरी करायची. वर्षामागून वर्ष सरतात. शाळेमध्ये सुंदर वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्या कार्यक्रमासाठी एक अधिकारी बोलवलेला होता, जो जिल्ह्याचा सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस होता, म्हणजे एसपी होता. आणि त्या कार्यक्रमासाठी तेच गुरुजी बोलावलेले होते, पण रिटायर झालेले होते. वादक त्याकडे झुकले होते. सगळे मान्यवर बसलेले. मुलांचा तो सुंदरसा कार्यक्रम संपन्न होतो आणि भाषण करण्यासाठी ते सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस उठून उभा राहतात आणि पाहता पाहता 17-18 वर्ष मागे जातात आणि आपल्या गुरुजींकडे पाहून म्हणतात, अहो गुरुजी, 17-18 वर्षापूर्वी आपल्या वर्गामध्ये घटना घडली होती. तुम्ही एका जणाच्या दप्तरामधून चोरीचं घड्याळ काढलेलं होतं. पण गुरुजी, तुम्ही त्यावेळी काहीच जाहीर केलं नाही. चोरणारा जो मुलगा होता ना गुरुजी, अहो तो मी होतो. जर त्यावेळी तुम्ही सांगितलं असतं ना या मुलानं चोरी केली, तर तो ठपका घेऊन मला जगताच आलं नसतं गुरुजी. मी माझं आयुष्य संपवलं असतं. आज मी जो कोणी आहे ना तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. अरे आपल्या शिक्षकांची ही भूमिका आहे. अरे आपली ही लेकरं आहेत ना, त्याच्यामधून आदर्श नागरिक घडला पाहिजे. डॉक्टर चांगला घडला पाहिजे, इंजिनियर घडला पाहिजे, वकील घडला पाहिजे, उद्योजक घडला पाहिजे, आदर्श शेतकरी घडला पाहिजे, चांगला व्यावसायिक घडला पाहिजे. ही भूमिका आमच्या या शिक्षकांची आहे. अरे ज्यावेळी एखादी लाल दिव्याची गाडी येते ना आणि सुटा बुटात असणारे ते साहेब बाहेर येतात आणि आपल्या गुरुजींचं दर्शन घेतात ना, त्यावेळी त्या गुरुजीला मिळालेली सर्वात मोठी ती गुरुदक्षिणा असते मित्रांनो, सर्वात मोठी गुरुदक्षिणा. अशा गुरुदक्षिणेची अपेक्षा आम्हा गुरुजनांना तुमच्याकडून आहे. तर द्याल ना? अरे द्याल का? अरे आवाज काय नाही, फक्त 4 जणी म्हणाले रे. अरे इकडं द्याल का ती अशी गुरुदक्षिणा? आदर्श नागरिक बनायचं, खूप मोठं बनायचंय. आज अनेक गोष्टींचा अतिरेक झालेला, मोबाईलचा अतिरेक तर काही विचारता सोय.
उठता बसता आमच्या हातात फक्त मोबाईल मोबाईल, अगदी तोंडाला फेस येईपर्यंत आम्ही फेसबुक पाहतोय, व्हॉट्सअप पाहतोय, इंस्टाग्राम वरती चॅटिंग करतोय. आणि काय करतोय आम्ही आम्हाला समजेना. आमच्या एका ताईडीचं लग्न झालं, लग्न समारंभ सुंदरपणे पार पडला. आणि मित्रांनो, ज्यावेळी विदाईचा कार्यक्रम चालू आहे, मुलगी रडते, बाप रडतोय, आई रडते, भावनिक क्षण. सगळे रडून त्या ताईला गाडीत बसवतात. ताई रुमालाने डोळे पुसत होती, रडता रडताच आपल्या नवऱ्याला म्हणत होती, अहो तेवढं विदाईचं गाणं लावा ना, मला एक व्हिडिओ बनवायचा आहे जो माझ्या स्टोरीला टाकायचा. मित्रांनो, आम्हाला रील स्टार नाही बनायचं. ताईंनो, आम्हाला रील स्टार नाही बनायचं, आम्हाला रिअल स्टार बनायचे, रिअल स्टार. आणि रिअल स्टार जर बनायचं असेल ना, रिअल स्टार जर आम्हाला बनायचं असेल ना, तर कष्टाशिवाय पर्याय नाही मित्र. सदैव कष्टात कार्यमग्न राहणं गरजेचं आहे. नांदेड जिल्हा, छोटस शेवटचं उदाहरण सांगणार. नांदेड जिल्हा, लोहा तालुका, सांगवी जोशी नावाचे एक छोटस खेडेगाव. त्या खेडेगावामध्ये 4 पत्र्याची खोली, कुणाच्या भिंती असतील, त्या पत्र्याला सुद्धा अनेक ठिकाणी होल पडले. पावसाळ्यात घर ओलं होतंय, उन्हाळ्यात ऊन येतंय, अशी परिस्थिती. मुस्लिम दाम्पत्याचं ते घर. पण त्या घरातली जी मुलगी होती ना, खूप हुशार होती, छोटीशी चिमुरडी मुलगी. ती आईची इच्छा, माझ्या लेकीला आणि माझ्या लेकाला खूप शिकवलं. पण परिस्थिती गरिबीची, कामाला जर गेलं नाही तर घरात ते चूलच भेटणार नाही, अशी अवस्था. तिच्या नवऱ्याला अचानक काहीतरी त्रास सुरू होतो आणि त्यातून तो मनोरुग्ण बनतो. आता अडचण निर्माण झाली. आता नवऱ्याला सुद्धा जगवावं लागणार होतं, आता लेकरांना सुद्धा जगवावं लागणार होतं, लेकरांना शिकवावं लागणार होतं. काम करून हे शक्य नाही हे तिच्या लक्षात आलं. काहीतरी व्यवसाय करायचा. व्यवसाय कोणता करायचा? तर आता बांगड्या भरण्याचा व्यवसाय करायचा. शहरात जाते, टोपली भरून बांगड्या आणते आणि आता तिचं एकच काम, सकाळी उठायचं, स्वयंपाक पाणी करायचा, लेकीचं आवरून लेकाचं आवरून शाळेत पाठवून द्यायचं आणि मग उन्हामध्येच फिरायचं, आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवर जायचं आणि आरोळी द्यायची. बांगड्या भरायच्या का? कुणाला बांगड्या भरायच्या का? अरे कुणी एखादी ताई बोलवायची, बांगड्या भरायची, 2 पैसे मिळायचे, संसार चालू होता. सुट्टीचा दिवस, रविवार. मुलगी आईला म्हणते, आई मला तुझ्याबरोबर पाहायला लागलं. आईकडे पाहतय. आई म्हणते, माझ्या लेकीला मी साहेब करणार. साहेब? असं एकदम ती श्रीमंत बाई त्या भाभीवरती वसतली. अरे साहेब होणं सोपं आहे का? माझ्या पोराला दिल्लीला अभ्यासाला पाठवलं, 7-8 वर्ष अभ्यास केला, तो साहेब नाही बनू शकला. पुढं 10-12 लाख भरून त्याला एका कंपनीमध्ये आम्ही कामाला लावला. तू काय म्हणते, लेकीला साहेब करणार? नाही होणार तुझी लेक साहेब. तुझी परिस्थिती गरिबीची, तुझी परिस्थिती पाहून स्वप्न बघ. ती श्रीमंत बाई बोलत होती, पण तिचा प्रत्येक शब्द न शब्द त्या माऊलीच्या काळजावर येऊन आपटत होता. शेवटी न राहून ती बांगड्या भरणारी माऊली म्हणते, अहो मालकीन बाई, वाटलं तर बांगड्याचे पैसे देऊ नका हो, पण गरिबीच्या, आमच्या गरिबाच्या लेकीच्या स्वप्नांचा असा चुराडा करू नका. कसं बस तिथून आटपते, टोपी डोक्यावर घेते, सूर्य डोक्यावरती आलेला, लेकीला घेते आणि घराकडे जायला निघते. जमीन तापलेली, झप 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 पावले टाकत ती घराकडे चालली. पण आता तिचं लक्ष नव्हतं. तिला प्रत्येक शब्द त्या श्रीमंतबाईचा आठवत होता आणि तो शब्द तिच्या काळजावरती हातोड्याने घाव घालत होता. अरे कशी बशी पोहोचली, डोळ्यातील आसू
कधी बाहेर पडले तिला समजलंच नाही. घरामध्ये येऊन बसते आणि ती लेकरू जातय आईचाच पदर घेते, आईचे डोळे पुसते आणि आईला म्हणते, अगं आई तुला पाणी आणू का ग, अगं आई तुला चहा करू का ग. अरे त्या लेकराच्या डोक्यावरून त्या ताईनं हात फिरवला आणि ती आई म्हणते, अरे बाळा चहा नको ग करू, पाणी नको आणू, फक्त तू एक कर, तू साहेब हो साहेब. पोरगी पण म्हणते, हाय होईन मी साहेब. अभ्यास सुरू झाला. अरे गरीबाची लेक साहेब होण्याकडचा प्रवास सुरू झाला. पण प्रवास सोपा नव्हता, खडतर होता, अवघड होता. एकामागे एक वर्ग पास करत करत गेली. पण शिक्षणासाठी आपल्या बहिणीचं शिक्षण अपूर्ण राहू नये म्हणून तिच्या भावाला शाळा सोडावी लागली. तो रिक्षा चालवायला लागला. पण ताईच्या अभ्यासामध्ये खंड पडता कामा नये. ताईला अभ्यासासाठी पुस्तकं मिळाली पाहिजेत म्हणून त्याचा प्रयत्न सदैव चालू होता. लेख सुद्धा हुशार होती. अभ्यास करत गेली, अभ्यास करत गेली. कारण तिला या श्रीमंतीचा माज असणाऱ्या व्यवस्थेला ठणकावून सांगायचं होतं, अभ्यासाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर गरीबाचं लेकरू सुद्धा साहेब बनू शकतात, थोडा मोठ्यांच्या पंक्तीत ताटात जाऊन बसू शकतं. अभ्यास करते पण परीक्षेमध्ये अपयश पण खचली नाही. आयडॉल होता, आदर्श होता. अरे काबाड कष्ट करणारी आपली आई, आपल्या आईला साहेब झालेला आपल्याला पाहता यावं म्हणून रात्रंदिवस अभ्यास करत होती. शेवटी त्या लेकीने यश खेचून आणलं. 2019 साल उजाडलं. मुस्लिम समाजाची ती लेक उपजिल्हाधिकारी झाली. तिचं नाव वाशिमा मेहबूब शेख. मित्रांनो हे करायचं. गरिबीमुळे शिक्षणाला कोणताही अडथळा येत नाही. अरे जो गरिबीला आपली ताकद बनवतो ना, तो जीवनात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. शेवटी जाताना फक्त एवढंच सांगतो, लढण्यासाठी जन्म आमुचा, हा रण आमुच्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभानी, जिंकणं नियतीलाही शक्य नाही, नियतीलाही शक्य नाही. SSC परीक्षा आणि जे परीक्षार्थी आहेत त्यांना उज्ज्वल यशाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एक आवाहन करतो, मित्रांनो खूप मोठं व्हा, खूप मोठं व्हा. पण हे मोठं होत असताना ज्या शाळेनं मला घडवलंय ना, ज्या गुरुजनांनी मला घडवलंय ना, ते मला वाफा पडला होता. खऱ्या अर्थानं त्यांनी वाफा फुल भरला, पण खऱ्या अर्थानं सर तुम्ही जी त्याला प्रेरणा दिली. मला दुस्मारांची कविता आठवली. मला नववीला एक कविता होती, दुस्मारांची कणा. मोडून पडला संसार तरी मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवून सर फक्त तुम्ही लढ म्हणा, सर फक्त तुम्ही लढ म्हणा. आणि खऱ्या अर्थानं हे शब्दाचं जर सार्थक करायचं असेल तर सरांनी बोलता बोलता सांगितलं ती माझी आवडती बॅच आहे. बरोबर आहे. आणि एक तुम्हाला सांगतो, मी काय जास्त बोलणार नाही आहे, कारण एकच करा की तुम्ही 10वीचे विद्यार्थी आहात. कारण 10वीचं वर्ष हे फार स्पर्धेचं आहे, चांगलं वर्ष आहे. खऱ्या अर्थानं आपलं भविष्याला कलाटणी देणारं ते वर्ष असतं. कारण पुढं आपल्याला काय करायचं ते 10वीच्या वर्षावरती आपलं अवलंबून असतं. की आपल्याला डिप्लोमाला जायचं का, कला शाखेला जायचं का, सायन्सला जायचं का, वाणिज्य शाखेला जायचं का, ITला जायचं, हे ठरवणारं वर्ष म्हणजे 10वीचं वर्ष. हे आपलं शिक्षण कधी संपत नसतं. आपण आयुष्यभर विद्यार्थी आहात. माझी विद्यार्थी तुम्ही कधीच होणार नाही. पण सरांना जर खऱ्या अर्थानं गुरुदक्षिणा जर द्यायची असेल तर सरांचं आता ही शेवटची बॅच आहे. बरोबर आहे, शेवटची बॅच आहे. म्हणून मी एकच सांगेन की सरांना गुरुदक्षिणा ही द्या की तुमच्या शाळेचा निकाल 100% लागणार आहे, याच्यात काही शंका नाही आहे. पण खऱ्या अर्थानं
जे आमच्या रास्कर सरांनी जे सांगितलंय की पहिला विद्यार्थी येईल त्याला आम्ही किती देणार रेशन सर 3000 रुपये. आम्हाला मारुती सरांचा खिसा रिकामा करायचा आहे सर. सर्वोदय सरांचा करायचा आहे सर. तुम्ही सांगितलं जो पहिला विद्यार्थी पहिल्या विद्यार्थ्याला किती विद्यार्थी दिले त्याचा काही अंदाज नाही बरं. हा हे सांगा तुम्ही. कारण पहिल्या नंबर मध्ये समजा एखादा 90 मार्क पडली अशी 10 विद्यार्थी जर आले तर तुम्ही 30,000ची तयारी ठेवा. सरांनी सांगितलं मी देणार आता पगार गेला तरी चालेल. सरांचा खिसा सरांना पगार भरपूर आहे. तर एकटे दोघे ना एकट्याचा पगार नको दोघांचा पगार म्हणजे 90च्या पुढे जी मार्क पडतील तेवढ्या विद्यार्थ्यांना सर 500 रुपये देणार आहे ना तयारी तुमची. ही तयारी ठेवा. आणि शेवट सांगतो की आम्हाला कदम सरांना दक्षिणा द्यायची निरोप समारंभ त्यांना द्यायचा आहे. खऱ्या अर्थानं की सर्व विद्यार्थ्यांना चांगल्यापैकी मार्क पडली पाहिजे हीच खऱ्या अर्थानं कदम सरांना प्रदक्षिणा ठरणार आहे. आणि त्यांचं शेवट सर ही 10वीची बॅच आहे बरोबर आहे. आणि सर तुम्ही काय मित्र झालेले नाही तुम्ही तसे वाटत पण नाही. तुम्ही खरंच म्हणजे तरुण आहे. आणि सरांसाठी आणि तुमच्यासाठी एकच सांगतो की 10वीचं वर्ष खडतर नाही. सरांनी सांगितलं आमच्या प्रशांत खमकर सरांनी सांगितलं लढा आणि लढायचं. अपयश आलं तरी कधी खचायचं नाही. धर्मवीर भाऊराव पाटलांचं कारकीर्द सर मी चरित्र वाचलं. 6वी नापास झालं. कुलकर्णी सरांनी सांगितलं पुढल्या वर्गात बसवता येणार नाही. राजेश्री शाहू महाराजांचं पत्र आणायला गेले. राजेश्री शाहू महाराजांनी सांगितलं तुमच्या कुलकर्णी गुरुजींना माझ्याकडे पाठवून द्या. गुरुजींना पाठवलं. गुरुजी तिथे गेले. राजांना मुद्रा घातला आणि राजांना सांगितलं काय काम आहे. ते म्हणले ह्या पोराला 7वीच्या वर्गात बसवा. आणि ती मॅट्रिक परीक्षा होती बरोबर नसतं. कारण आता जसं तुम्ही 10वी जर पास झाला तर पुढल्या वर्गात जाता येणार आहे. 9वी पास झाली तर पोराला 10वीला जाता येतं. तसं 6वी पास झाल्यानंतर 7वीत बसता येत होतं आणि आता बसता येत नव्हतं. पण ज्या वेळेस त्या गुरुजीने हे वाक्य ऐकलं की पुढल्या वर्गात बसवा त्यावेळेस संघर्ष सांगतो अपयश सांगतो हसायचं नसतं. खऱ्या अर्थानं मित्रांनो त्या शिक्षकांनी राजेश्रीला सांगितलं की एक वेळ भाऊरावच्या बाकावर बसत होतं 7वीच्या बाकावर 6वीच्या बाकावर की बाक उचलतो आणि पुढल्या वर्गात नेऊन टाकतो. पण ही पोटभर त्या वर्गात टाकणार नाही. ज्यांचं वाकडं नाकारलं पण इच्छाशक्तीच्या बळावरती अपयशात खचले नाही डगमगले नाही. रयत शिक्षण संस्थेचा शोभा केला. आणि सर मला या ठिकाणी अतिशय आनंद वाटला की तुम्ही सर्व शिक्षक हे अतिशय प्रभावी आणि अतिशय परिणामकारक आहात. तर तुमची वीर आणि काय जय आणि विरुजी तुम्ही सांगितली आमचे घोषे सर ना प्रभावी सांगितलं सर. सरांनी माझा परिचय करून त्याला पोराचे विचार ठेवले ना